लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सोशल मीडियावर प्रेमाच्या आमिष 140हून अधिक तरुणींना गंडा घालणारा मजनू अटकेत. फेसबुक, इंस्टाग्रामवर मैत्री करून महिलांच्या नावावर कर्ज, मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींची मैत्री करून प्रेमाच्या आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रे या भामट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपीने तब्बल 140हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बनावट ओळखीच्या माध्यमातून तरुणीशी संपर्क साधत असे. सुरुवातीला मैत्री आणि त्यानंतर प्रेमाचे नाटक करून तो संबंधित तरुणींचा विश्वास संपादन करत होता. काही दिवस संबंध टिकवून ठेवल्यानंतर आरोपी त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे मिळवत असे. त्यानंतर संबंधित महिलांच्या नावावर बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून तो फरार होत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 तरुणींनी मानपाडा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या बहुतांश महिला उच्च शिक्षित असून त्या कॉर्पोरेट, बँकिंग तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे आरोपी अत्यंत चलाखपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डोंबिवलीतील एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. तपासात आरोपी आदर्श म्हात्रे हा पनवेल येथील रहिवासी असल्याचे समोर आले असून नवी मुंबई पोलिसांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात त्याला अटक केल्याची माहिती पुढे आली आहे. तक्रार प्राप्त होताच मानपाडा पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली. सध्या पोलिसांकडून आरोपीचा मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स तसेच बँक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. पोलिसांना संशय आहे की आरोपीने केवळ डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरातच नव्हे तर राज्यातील इतर शहरातील महिलांनाही गंडा घातला असावा. या फसवणुकीची एकूण रक्कम कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील तपासात आणखी अनेक पीडित महिला समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मानपाडा पोलीस स्टेशन येथे एक तरुणीच्या तक्रारीवरून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपित नामे आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ रुद्रेश गणेश गोंधळी, वय 34 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट तुराडे, रसायनी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड यास मानपाडा पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर आरोपी हा यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी पकडलेला होता. त्याच्यावर एकूण 10 गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेले आहेत. सदर आरोपी हा मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणींशी संपर्क साधतो आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याच मोबाईलवर प्री ॲप्रुव्हल लोन मंजूर करून घेऊन सदर रक्कम स्वतःकडे वळवून घेतो आणि अशा प्रकारे तो आर्थिक फसवणूक करत आहे. किती मुलींच्या आतापर्यंत समजला आहे? आता पावे तो एकूण 11 तरुणींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे नोंद झालेले आहेत. बहुत किती मुली समोर येण्याची शक्यता जरा किती आल्या त्या काय आकडा आहे का? अजून पण या मुली ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे अशा मुली समोर येऊ शकतात. त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनकडे संपर्क साधून याबाबत गुन्हा नोंद करावा. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.